मुंबईवरती पाणी संकट ओढावलेलं आहे। धरणांमध्ये फक्त 40 दिवसांचा साठा शिल्लक आहे। 7 धरणातील उपयुक्त जलसाठा 14% आलाय। पावसाचं आगमन लांबल्यास पाणी टंचाईची चिंता व्यक्त केली जाते। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। ईशान, 7 धरणातला उपयुक्त जलसाठा फक्त 14% आलेला आहे। पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। कसं नियोजन केलं जाईल पाणी पुरवठ्याचं पुढच्या काही महिन्यांसाठी? प्रज्ञा, सध्या आपल्याला माहिती असेल की मुंबई महानगरपालिकेने एक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे 10% पाणी कपातीचा। तर तो सध्या लागू आहे। तर दुसऱ्या बाजूला 14% पाणी साठा हा सध्या आपल्या मुंबईकरांसाठी जो धरणांमधला साठा असतो तो उरलेला आहे। त्यामुळे कुठेतरी ही मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारीच गोष्ट आहे, कारण की काय, जर पाऊस वेळेमध्ये पडला नाही त्यामुळे पाण्याचं नियोजन हे विस्कळीत होऊ शकतं आणि त्यामुळे मुंबईकरांना फटका बसू शकतो। त्याचसोबत जो राखीव साठा असतो, जो राज्य सरकार त्याला मंजुरी देते आणि त्यानंतरच तो वापरता येतो, तर कुठेतरी महानगरपालिका आता त्या राखीव साठ्यासाठी देखील राज्य सरकारकडे काही पत्रव्यवहार करते का, त्या संदर्भात काही बैठकी घेतात का, हे बघणं महत्त्वाचं राहील। त्याचसोबत भातसा, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा असे हे जे धरणं आहेत, जी महत्त्वाची धरणं ही मुंबईकरांसाठी पाणी देत असतात। त्यामुळे तिकडे देखील पाण्याचा साठा हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे। जर पाऊस जर वेळ लागला तर कुठेतरी मुंबईकरांना याचा फटका बसू शकतो। ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।